नमस्कार, सोनीन किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळा सुरू आहेच आणि आपल्याला थंड असं काहीतरी खावंसं किंवा पिवंसं वाटतं. तर अशा वेळेस काय करायचं, घरच्या घरी तर आपण आईस्क्रीमसुद्धा बनवून ठेवू शकतो. तर आज मी तर तुम्हाला फ्रेश असं नारळाचं कोकोनट आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. घरचे साहित्य तसे आईस्क्रीम आहे ते बनणार आहे. तुमचे मुलंसुद्धा आवडीने हे आईस्क्रीम आहे ते खातील. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. एक मी असं इथं मोठा नारळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच इथं मी नारळाचं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला बारीक करताना उपयोग येईल. इथं एवढं अर्धी वाटी एवढं पाणी निघलेलं आहे. 2 चमचे मोठे एवढी मी मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे. 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे. दूध घेतलेलं आहे अर्धा कप आणि इथं बघू शकता छोट्या 2 वेलची घेतलेल्या आहेत. तर आपल्याला पावडर नाही घ्यायची, अशी अख्खीच ही वेलची आहे ती घ्यायची आहे. तर नंतर दाखवते तुम्हाला कशी करायची. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे नारळ आहे ना, तर ह्याचं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सगळा मी नारळ फोडून घेतलेला आहे. आता हेच आपल्याला हे पाठीमागचा भाग आहे तो काढायचा आहे. तर इथं आपल्याला पूर्णच पांढरंच पाहिजे, त्याच्यामुळे असं हे पूर्ण पाठीमागचा काळा भाग असतो ना, तर तो काढून घ्यायचा आहे. तर जरा हे काढायला जरा अवघड असतं. कोवळा नारळ असेल तर ते उत्तम. हे जरा थोडासा असा कोवळा आहे, त्याच्यामुळे निघत आहे व्यवस्थित असं. तर चला मी सगळ्या असंच नारळाचं असं हे काढून घेते. इथं बघू शकता सगळं मी अशा प्रकारचे नारळाचा पाठीमागचा काळा भाग असतो ना, तो काढून घेतलेला आहे. आता इथं खराब झालेला आहे, तर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून असं घ्यायचं आहे. जर स्वच्छ धुवून घेतल्यामुळे काय होईल, जो पण कचरा असेल ना तर तो निघून जाईल. तर चला मी आता हे असं स्वच्छ धुवून घेते. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर इथं आता आपल्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये असं हे करून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बारीक केल्यामुळे काय होईल, छान असं त्याची पेस्ट बनेल. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं हे नारळ आहे तो बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. तर चला मी सगळा नारळाचा बारीक करून घेते. अशा प्रकारे सगळ्या नारळांचे मी अशा फोडे करून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला असं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ असावं, कुठला वास वगैरे त्याला नसू नाही. आता हे सगळं खोबरं आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात ही साखर घालायची आहे. इथं आपण जे 2 वेलची घेतले होते ना, तर ते सोलून घालायचे आहे. तर पावडर घालायची नाही आपल्याला, इथं अशीच अख्खी वेलची घालायची आहे, जेणेकरून काय होतो, छान असा स्वाद त्याचा उतरतो. आता दूध पावडर ते घालच्या आधी आपल्याला छान अशी जी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी आता हे बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला हे जे पाणी घेतलं होतं नारळाचं राहिलं ते घालायचं आहे. तर इथं तुम्ही कमी जास्त नारळाचं पाणी घालू शकता. आता ही जी मिल्क पावडर घेतली होती ती पण घालायची आहे. आता परत आपल्याला छान असं हे फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. तर अजून हे बारीक झालं नाही. आता इथं आपण जे अर्धा कप दूध घेतलं होतं ना ते घालायचं आहे. तर दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे, गरम घेऊ नका. गरम घेतलं तर काय होतं, उडू शकतं जे भांडं आहे ते, त्याच्यामुळं थंड दूध घ्यायचं आहे. आता हे परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आता परत मी एकदा फिरवून घेतलेलं होतं. आता बघू शकता आता जसं आपल्याला आईस्क्रीमला पाहिजे असतं ना तसं झालेलं आहे. इथं जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल ना तर तुम्ही तर स्किप केलं तरी चालेल. असं सुद्धा हे आईस्क्रीम आहे ते खूप छान असं लागतं, पण इथं माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे. आता हे छान असं क्रीमी असं झालेलं आहे आपलं टेक्स्चर. जर का तुम्हाला इथं थोडंसं घट्ट वाटत असेल ना, तुम्ही नॉर्मल पाणी घालून सुद्धा इथं हे मिश्रण आहे ते बारीक करून घेऊ शकता. मी जेवढं पाणी घेतलं होतं नारळातलं आणि जेवढं दूध घेतलं होतं ते सगळं मिक्स करून घातलेलं आहे. एवढं त्याचं असं टेक्स्चर झालेलं आहे. आता अशा प्रकारे इथं माझ्याकडे आईस्क्रीम मोल्ड आहे, तर त्याच्यामध्ये मी सेट करणार आहे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा हे आईस्क्रीम आहे ते सेट करू शकता. खूप छान असं सेट होतं. आता इथं आपल्याला पहिले या मोल्डमध्ये असं घालून घ्यायचं आहे. संपूर्ण असं हे मिश्रण आहे ते आता मी मोल्डमध्ये घालून घेते. आता हे मिश्रण आपण ह्याच्यातमध्ये ओतून घेऊया. तर बघू शकता मस्त असं त्याची कन्सिस्टन्सी झालेलं आहे, छान असं झालेलं आहे. स्मूथ असं हे त्याचं बॅटर तयार झालेलं आहे. टेस्टला तर अप्रतिम लागते हे आईस्क्रीम. छान असं पण नारळ पण आहे ते छान असं बारीक झालेलं आहे. जेव्हा पण तुमच्या घरात नारळ असेल ना तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे आईस्क्रीम बनवून बघा. आता ह्याच्यात तर हे घालून झालं. अशा प्रकारचे माझ्याकडे आता अजून आईस्क्रीम मोल्ड आहे, तर बघू शकता अशा प्रकारे इझिली तुम्हाला बाजारामध्ये मिळतील. आता ह्याच्यामध्ये पण मी घालून घेते. जर का तुमच्याकडे अशा मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा घालून घेऊ शकता. आता इथं आपल्याला
आता इथं प्रकार अशा प्रकारे ह्याला मी आता हे फॉइलिंग पेपर असतो ना, तर त्याला आपल्याला असं हे पॅक करायचं आहे, जेणेकरून बर्फ जमा होणार नाही. तर अशा प्रकारे पॅक करायचं आहे. इथं माझ्याकडे झाकण पण आहे, पण झाकण न लावता आपल्याला असं हे फोल्ड करायचं आहे. आणि आता इथं माझ्याकडे अशी टूथपिक आहे. जर का तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक असेल ना, तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. पण नसेल तर ही एक सोपी पद्धत आहे. जी आपली टूथपिक असते ना, तर अशा प्रकारे इथं घालून घ्यायची आहे. ह्याने सुद्धा छान असं निघलं जातं आईस्क्रीम. आता इथं मी दुसऱ्या पण मोल्डला आहे ते असं ते पेपर लावून घेते. आता बघू शकता मस्त असं पॅक केलेलं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आतमध्ये आहे तो त्याच्या बर्फ जमा होत नाही, त्याच्यामुळे असं हे पॅक करून घ्यायचं आहे. आता इथं आपले सगळे हे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत तयार झालेले आहेत. आता ह्या मोल्डला झाकण आहे तशा प्रकारे. तर आता मी असं हे त्याला लावून घेते. संपूर्ण लावून झाल्यावर आपल्याला पूर्ण असं सेट करून इथं बघू शकता. आता हे सगळं मी ह्याला झाकण लावून ठेवलेलं आहे आणि ह्याला पण आपलं छान असं पॅक केलेलं आहे. आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जिथं बर्फ जमा होतो ना तिथं ठेवायचं आहे. तर इथं आपल्याला 12 ते 13 तास लागू शकतात किंवा 6 ते 8 तास लागू शकतात. तर चला आता मी असं से फ्रीजमध्ये ठेवून देते. इथं बघू शकता आपल्या आता इथं मी 4 तास सेट व्हायला लागतात, पण इथं मी रात्रभरासाठी सेट करायचं ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यातली आईस्क्रीम आहे ती काढून बघूया. तर इथं बघू शकता आपली आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित अशी निघलेली आहे. जरा थोडंसं काढायला कठीण लागतं, पण छान अशी निघलेली आहे. तर बघू शकता मस्त असं क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये छान असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे, मस्त असं झालेले आहेत. आता इथं जास्त वेळ ठेवलं की असं वितळू शकतात, त्याच्यामुळे जास्त वेळ आपण सुद्धा बाहेर ठेवू शकत नाही. झटपट असे हे आईस्क्रीम खायला तयार झालेले आहेत आपले. तर मस्त असे मोल्डमधून पण छान असे निघलेले आहेत, बघू शकता. आणि बाकीचे जे 2 होते ते आमच्या पोरांनी कधीच फस्त केले, त्याच्यामुळं काही विषयच नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.